बासमती तांदळामध्ये किसलेला नारळ घालून तर पहा. सुगंधी बासमती तांदूळ आणि ताज्या नारळाची मस्त चव एकत्र आली की असा खमंग, दाणेदार आणि स्वादिष्ट नारळी भात तयार होतो की प्रत्येक घासाला वाहवा मिळेल. रक्षाबंधनाच्या खास दिवशी भावासाठी आणि कुटुंबासाठी ही रेसिपी नक्की करून पहा. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने बनवूया हा खास नारळी भात. बनवायला खूप सोपा आहे, झटपट बनणारा आहे आणि खायला अप्रतिम भन्नाट अशी चव आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. आता इथं सर्वप्रथम बघा, आपल्याला सर्वात अगोदर इथं 1 वाटी आपल्याला बासमती तांदूळ घ्यायचा आहे. आता इथं तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकतात, पण शक्यतो बासमती तांदूळच वापरा. त्याने हा जो आपण नारळी भात बनवणार आहोत, तर तो सुगंधी आणि खमंग असा चवीचा आणि टेस्टी असा बनणार आहे. त्यासाठी आपल्याला इथं बासमती तांदूळ घ्यायचा आहे. आता इथं मी मोठा बासमती 1 वाटी इतका तांदूळ घेतलेला आहे. आता 1 वाटीच्या प्रमाणात मी अचूक प्रमाणामध्ये आजचा नारळी भात बनवून दाखवणार आहे. बघा, या वाटीने मी 1 वाटी इतका तांदूळ घेतलेला आहे. आता हा तांदूळ आपल्याला एका भांड्यामध्ये काय करायचं आहे, काढायचा आहे. काढून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि 1-2 पाण्याने स्वच्छ असा आपल्याला हा तांदूळ हाताने अलगद असा चोळून धुवायचा आहे. जास्त असा चोळून पण धुवायचा नाही, अलगद असा हाताने चोळायचा आहे. त्याच्यावरती काही धूळ वगैरे थोडीफार असते, तर ते आपल्याला धुवून काढायची आहे. 2 पाण्याने तांदूळ हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता तांदूळ मी धुवून घेतलेला आहे. आता नंतर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा तांदूळ आपल्याला जवळपास 20 मिनिटासाठी त्याच्यामध्ये 1 वाटी ते दीड वाटी पाणी घालायचं आणि हा तांदूळ पाण्यामध्ये आपल्याला 20 मिनिटासाठी ठेवायचा आहे. जास्तीत जास्त 20 मिनिट आणि कमीत कमी 10 मिनिट ठेवला तरीसुद्धा चालेल. चला, तांदूळ आता आपण साईडला ठेवूया. तोपर्यंत आपल्याला काय करायचं, इकडं कुकरमध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आता ज्या वाटीने तांदूळ घेतलेला आहे, तर त्याच वाटीने आपल्याला 2 पट इतकं पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 2 वाट्या इतकं पाणी घ्यायचं आहे. आता इथं कुकरमध्ये बघा, ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीने 2 वाट्या इतकं पाणी घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. तर लिंबाचा रस कशासाठी घालायचा, तर जो आपण भात बनवणार आहोत, तर एकदम तो मोकळा, सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र होतो. आता 1 चमचा आपण लिंबाचा रस घातला, चवीनुसार मीठ घातलं, नंतर 1 चमचा इतकं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. आता हे मिक्स करायचं आणि आता गॅसवर ठेवायचा आहे कुकर. बघा, तोपर्यंत इकडं आपला तांदूळ पण छान असा पाण्यामध्ये जवळपास 10-15 मिनिट झालेले आहे, तर मस्त असा भिजलेला आहे. आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता लगेच आपल्याला काय करायचं बघा, पाण्याला दणदणीत अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर या तांदळातलं पाणी निथळून काढायचं आणि तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे. पाण्याचं प्रमाण हे जास्त करू नका आणि कमी पण करू नका. बासमती तांदूळ शिजण्यासाठी आपल्याला दुपटीने पाणी लागतं, म्हणजे 2 पट इतकं पाणी लागतं. तर 1 वाटी तांदळासाठी मी 2 वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावायचं आणि 3 शिट्ट्या आपल्याला मध्यम गॅस करून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. आता भात बघा मस्त असा शिजलेला आहे. कुकरची हवा घालवलेली आहे. आता हा भात आपल्याला काय करायचा आहे, बघा मस्त असा मऊ लुसलुशीत असा इथं छान मोकळा सुटसुटीत असा इथं आपला भात शिजलेला आहे. आता तो थंड करायला आपल्याला ठेवायचा आहे. तर काय करायचं, एखाद्या ताटामध्ये तुम्ही थंड करण्यासाठी ठेवू शकतात फॅनच्या हवेला. मी असाच इथं कुकरमध्येच ठेवणार आहे, कारण कुकर थोडासा आकाराने मोठा आहे आणि भात थोडासा आहे. त्यामुळे मी थोडासा फक्त उलतानेने मोकळा असा पसरून ठेवलेला आहे फॅनच्या हवेखाली. आता हा आपल्याला भात थंड करण्यासाठी ठेवायचा आहे. चला, तोपर्यंत आपण गॅसकडे वळूया. आता इथं आपल्याला गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू करून आपल्याला कढई ठेवायची आहे. जर तुम्हाला ही स्टेनलेस स्टीलची जर कढई ऑर्डर करायची असेल ना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. तिथून तुम्ही ऑर्डर करू शकतात. आता कढईमध्ये आपल्याला 2 चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे. आता तूप गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला काही थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. आता इथं मी काजू आणि बदाम सुद्धा घेतलेले आहेत. थोडेसे आपल्याला 4 ते 5 लवंग घेतलेले आहेत. दालचिनीचा तुकडा पण घ्या तुम्ही आवर्जून, माझ्याकडे नव्हता म्हणून मी घेतलेला नाही.
आता काजू, बदाम आणि लवंग हे आपल्याला काय करायचं तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत. मध्यम गॅसवरच आपल्याला मंद गॅसवर हे आपल्याला खमंग असे तळून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये नंतर घालायचा आहे आपल्याला ओला किसलेला नारळ. तर इथं 1 कप इतका मी किसलेला नारळ घेतलेला आहे. नारळ फोडला ओला आणि त्याचा वरचा जो कवच असतो तर तो मी सोलणीच्या सहाय्याने काढला आणि तो किसून घेतला. जर तुम्हाला हा नारळ जर मिक्सरला थोडासा बारीक करून घ्यायचा असेल ना तरी सुद्धा चालेल. आता या नारळाचा जो कच्चेपणा आहे तर तो जाईपर्यंत आपल्याला अगदी काही मिनिट आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. आता नारळाचा कच्चेपणा गेलेला आहे, तर 2-3 मिनिट मी परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जवळपास पाऊण वाटी इतकी साखर घालायची आहे. आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात. पण थोडासा हा नारळी भात थोडासा गोड असलेला छान लागतो चवीला, अप्रतिम लागतो. आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जर साखर पटकन मेल्ट नाही झाली ना, नाही विरघळली, तर अगदी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इतकं याच्यामध्ये पाणी घाला आणि नंतर बघा आपल्याला ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे. आता बघा मस्त अशी साखर विरघळलेली आहे. तर आता परत आपल्याला साखर विरघळल्यापासून पुढे आपल्याला 2-3 मिनिट हे सतत असं परतत राहायचं आहे. आता इथं मस्त बघा साखर विरघळलेली आहे. मस्त असं खोबरं, काजू, बदाम वगैरे सर्व छान असं अ, तळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये जो आपण भात शिजवून घेतलेला होता, तर तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. मस्त भात असा थंड झालेला आहे आणि मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे. तर तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. सर्व भात मी कढईमध्ये घातलेला आहे. आता तो आपल्याला अलगद असा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे. जास्तही सतत असं हलवत राहायचं नाही. अलगद असं चमच्याने आपल्याला हा भात मिक्स करून घ्यायचा आहे. आता इथं आपल्या नारळी भाताला सुरेख असा रंग यावा त्यासाठी मी काय केलं 2 चमचे इतकं दूध घेतलं. गरम दुधामध्ये जवळपास 8 ते 10 केशर काड्या घातल्या. त्याने मस्त असा सुगंध येतो आपल्या नारळी भाताला. रंग पण छान येतो आणि चव पण अप्रतिम अशी लागते. तर त्याच्यासाठी बघा नंतर ते दूध याच्यामध्ये केशरचं घातलं आणि परत मिक्स करून घेतलं. तर इथं आपला मस्त असा बघा इथं नारळी भात बनवून तयार आहे. तर मंडळी बघा किती सुंदर, खमंग आणि सुगंधी नारळी भात तयार झालेला आहे. तांदळामध्ये किसलेला नारळ घातल्यामुळे याची चव एकदम अप्रतिम लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच भन्नाट घरगुती रेसिपीजसाठी कीर्तीज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, मला एक सांगा, तुम्ही आपल्या रेसिपी कुठून पाहतात? कोणत्या गावातून, कोणत्या राज्यातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ना? तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही पण या पद्धतीने एकदा नारळी भात बनवून बघा आणि तुम्ही बनवलेला नारळी भात कसा झाला, ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.